सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन कथा घेऊन येत आहे. ती आहे खटूश्याम बाबांची. तर चला पाहूया कशी आहे. खटूश्याम मंदिर राजस्थानमधील सीकर येथे आहे. खटूश्यामचा इतिहास खूप प्राचीन आहे. हे मंदिर सुमारे 1000 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. हे मंदिर सीकर जिल्हा मुख्यालयापासून 43 किमी अंतरावर आहे. खटू नामक गावात बाबा खटूश्यामचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि बार्बरीची पूजा केली जाते. बार्बरीचे डोके खटूश्याममध्ये आहे, जे बर्बरीकने भगवान श्रीकृष्णाला अन्नासाठी दान केले होते. कलियुगात खाटूश्याम हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. खाटूश्यामला हरे का सहारा असे म्हणतात, कारण श्याम बाबा ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खटूश्यामचा इतिहास, कथा आणि खटूश्याम मंदिर कुठे आहे याबद्दल संपूर्ण माहिती देत आहे. खटूश्यामचा इतिहास महाभारत काळातील आहे. तो पांडूचा मुलगा भीमचा मुलगा होता. त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने त्याला कलियुगात त्याच्या नावाने पूजा करण्याचे आशीर्वाद दिले. बालपणात खटूश्यामजीचे नाव बार्बरीचे होते. त्याचे कुटुंब, आई वडील आणि मुले सर्वजण त्याला बर्बरीक या नावाने ओळखत होते. भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला. खटूश्यामजी हे त्याच्या कुरळ्या केसांमुळे श्याम असे नाव पडले. श्याम बाबा हे दोघांचे नात आहेत. कलियुगाचे अवतार, डोके देणारे, खटूवाला श्याम, सशाचा आधार, लखदातर, निळ्या घोड्याचा स्वार, खटू नरेश इत्यादी. खटूश्यामला मोरबीनंदन असेही म्हणतात. खटूश्यामजीची कथा मध्ययुगीन महाभारतापासून सुरू होते. बलवान भीमाच्या मुलाचे नाव घटोत्कच होते. घटोत्कचला मोरबी असेही म्हणतात आणि घटोत्कचने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव बर्बरीक होते. लहानपणापासूनच बर्बरीकचे त्याची आई मोरबी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी युद्ध झाले. बर्बरीकने भगवान शिवाची तपश्चर्या केली. त्यानंतर शिवाने त्याला 3 वर दिले. हे 3 वर त्याला तिन्ही लोकात विजय मिळवून देऊ शकले. या वराने बर्बरीक खूप आनंदी झाला. बर्बरीक त्याच्या शौर्य आणि शक्तींसाठी ओळखला जातो. महाभारत काळात जेव्हा कौरव आणि पांडवांमधील युद्ध सुरू होणार होते, तेव्हा बर्बरीक त्याच्या आईकडे गेला आणि युद्ध पाहण्याची परवानगी मागितली. त्याच्या आईने त्याला विचारले की तो कोणाच्या बाजूने युद्ध लढेल. यावर बर्बरीकने उत्तर दिले की जो हरेल त्याच्या बाजूने तो लढेल. आईला भेटल्यानंतर बर्बरीक महाभारत युद्ध पाहण्यासाठी निघून गेला. भगवान श्रीकृष्ण हे सर्व पाहत होते. श्रीकृष्णाला माहीत होते की जर बर्बरीला थांबवले नाही तर युद्धाचा निकाल बदलेल. वाटेत श्रीकृष्णाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि बर्बरीला विचारले, बाळा तू कुठे जात आहेस? एकटा की 3 सैनिकांसह? बर्बरीकने उत्तर दिले की तो महाभारत युद्ध पाहणार आहे आणि या युद्धात जो हरेल त्याच्यासोबत जाईल. भक्तीने श्रीकृष्ण म्हणाले, तू फक्त 3 सैनिकांच्या मदतीने युद्ध लढणार आहेस? 3 सैनिकही त्याला मारू शकणार नाहीत. हे ऐकून बर्बरीक म्हणाला, ब्राह्मण हा काही सामान्य सैनिक नाही आहे. हे सैनिक मला माझ्या प्रिय महाप्रभू शिवाजीने दिले आहेत. तो फक्त एका फटक्यात युद्ध संपवेल का? तथापि श्रीकृष्णाला हे आधीच माहीत होते. बर्बरीला थांबवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याची परीक्षा घेतली. श्रीकृष्ण म्हणाले, बाळा या पिंपळाच्या झाडाची पाने भेदून मला दाखव. मग बर्बरीकने तलवार उघडली. आपल्या भक्ताला प्रार्थना करत तो पिंपळाच्या झाडाची सर्व पाने भेदून निघून गेला. बर्बरीकने ब्राह्मणाला विचारले की तो कोण आहे आणि त्याला काय हवे आहे. ब्राह्मणाने उत्तर दिले की त्याला दान हवे आहे. तो त्याला ते देऊ शकतो का? बर्बरीकने त्याचे डोके दान म्हणून मागितले. हे ऐकून बर्बरीकला समजले की हा सामान्य माणूस नाही. त्याने ब्राह्मणाला त्याच्या खऱ्या स्वरूपात येण्यास सांगितले. मग भगवान श्रीकृष्ण त्याच्या खऱ्या स्वरूपात बर्बरीक समोर प्रकट झाले आणि त्याच्यासमोर त्याच्या गुरुला पाहून बर्बरीकला धन्य वाटले. मग बर्बरीकने संपूर्ण रात्र भजन गायले आणि दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुक्ल द्वादशीला स्नान केल्यानंतर बर्बरीकने त्याचे डोके स्वतःच्या हातांनी कापले आणि ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ठेवले.
भगवान श्रीकृष्णाने महाभारताचे युद्ध पाहण्यासाठी त्याचे डोके उंच ठिकाणी ठेवले. बर्बरीकच्या उदारतेने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्याला त्याचे नाव श्याम दिले आणि त्याला आशीर्वाद दिला की येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा एखादा असहाय्य आणि तुटलेला माणूस तुमच्याकडे येईल तेव्हा त्याच्या सर्व गरजा तुमच्या पूजेद्वारे पूर्ण होतील. श्रीकृष्णाने बर्बरीकचे डोके एका उंच ठिकाणी ठेवले. आज या ठिकाणी जगप्रसिद्ध खाटूश्याम मंदिर बांधले आहे, जिथे त्यांचे कापलेले डोके ठेवले होते. तर ही खाटूश्यामजीची एक अतिशय अद्भुत कथा आहे. कलियुगाच्या बरोबरीने खाटूश्यामचे महत्त्व वाढेल, कारण भगवान श्रीकृष्णाने त्यांना आशीर्वाद दिला होता की कलियुग जसजसे पुढे जाईल तसतसे तुमची कीर्ती आणि लोकांची श्रद्धा वाढेल. आज बाबा खाटूश्याम देवाचा आधार बनून भक्तांना मदत करत आहेत आणि त्यांचे दुःख आणि वेदना दूर करत आहेत. खाटूश्यामचे महत्त्व देखील वाढते, कारण त्यांना कलियुगाचे देव मानले जाते. श्रद्धावानांच्या सर्व समस्या सोडवल्या जातात आणि असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात दुःख आणि वेदनांमुळे पतन भोगले आहे, ज्याने त्याच्या आयुष्यात खूप दुःख भोगले आहे, त्याने एकदा खाटूश्यामजीचा आश्रय नक्कीच घ्यावा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. खाटूश्याम धनी की जय हो.